मित्रांनो, डॉक्टर सर्वदांते चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहतो शेतकरी मित्रांनो, आपण जे काही शेवगा लागवड करत असतो त्यासाठी महागडे बियाणे आपल्याला आणावं लागतात. 4,000 रुपये किलो, 5,000 रुपये किलो, 7,000 रुपये किलोपर्यंत सुद्धा बियाण्याची रेट आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण याच्यावर एक नवीन जुगाड, एक नवीन आयडिया शोधून काढलेली आहे. शेवगा ज्यावेळेस आपण कटिंग करतो, कटिंग केल्यानंतर आपण त्याला परत त्याची एक काठी लावून एक 1.25 फुटाची काठी लावून त्याचं नवीन रोप डायरेक्ट शेतात तयार करू शकतो. आता हे काठी तोडून आम्हाला जवळपास 7 ते 8 महिने झालेले आहे. आपण पाहू शकता, हे काठीचं बूळ आहे. हे पहा, काठी अशी फक्त हे जमिनीवर पडलेली होती. हे जमिनीवर पडलेली असताना देखील सुद्धा पाहू शकता, या ठिकाणी त्याला डायरेक्ट फुलं आलेले आहे. हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो. हा कमाल कसा आहे, म्हणजे याच्याहून एक सिद्ध होते शेतकरी मित्रांनो, शेवगा पिकाला जास्त पाण्याची गरज अजिबात नाही आहे. कमी पाण्यात येणारं हे पीक आहे आणि सर्वांच्या आरोग्याला ताकद देणारं, एक बळ देणारं हे पीक असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी शेवगा पिकाकडे वळायला पाहिजे. म्हणजे सर्वांनी शेवगा लावायला पाहिजे असं मी म्हणत नाही, पण 1-2 झाड आपल्या बांधावर नक्कीच लावायला पाहिजे. ज्याच्याकडे बियाणं नसेल, ज्याच्या शेतात चांगल्या पद्धतीचा शेवगा येत असेल, पावसाळ्यामध्ये 1-1.5 फुटाची फांदी आणली, आपल्या शेतात लावली तरी चालेल. त्याला ऑटोमॅटिक तो डेव्हलप होईल आणि त्याला शेंगा खायला तुम्हाला लगेच मिळतील. एवढं भाषण सांगतो. आणि हे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचेल हे आपण जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुप आणि हे आपण पाठवायला पाहिजे. आपण पाहू शकतो की मी दाखवतो तुम्हाला कट करून. ह्या अशा पद्धतीची काठी आपण लावू शकतो. एवढंच नाही, अशी जाळ पण फांदी आणली, इथली कंबरबरोबर जरी असली 3-4 फूट जरी फांदी असली, याला कट करायची. एवढी 1 ते 1.25 फूट जमीनमध्ये काढायची. आपला शेवगा पहिल्या वर्षापासूनच तुम्हाला शेंगा द्यायला उपलब्ध होईल. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास अनेक शेतकऱ्यांना याला पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.